छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी टंचाईमुळे रिक्षा चालक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली। गॅस पंप बंद असल्याने रिक्षा चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून जास्त दर आकारणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत। शहरातील 12 गॅस पंपांपैकी केवळ 4 पंप सुरू होते, मात्र कालपासून तेही बंद झाल्यानं हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे चालकांमध्ये प्रचंड मानसिक ताण वाढला असून त्यांनी थेट पालकमंत्र्यांकडे धाव घेतली। यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तातडीने अन्न पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधत कडक भूमिका घेतली आहे। गॅस पंपांवर जर कोणी अनधिकृतपणे जास्त दर आकारत असेल तर अशा पंपांचे परवाने रद्द करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। दरम्यान या टंचाईचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल अशी अपेक्षा आता रिक्षा चालकांकडून व्यक्त केली जात आहे। काय सांगाल, आज पालकमंत्री यांची भेट घेतलेली आहे, काय विषय आहे? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण रिक्षा चालकांच्या गॅस संदर्भात गॅसचा तुटवडा असल्यामुळे आपण साहेबांना न विचारता किंवा पत्रव्यवहार न करता थेट सर्व ऑटो रिक्षा चालक साहेबांच्या बंगल्यावर आज आलेला आहे। त्यानुसार साहेबांनी सर्वप्रथम एनर्जी ड्रिंक्स दिलं, पाणी बॉटल पाठवली। हे साहेबांना आम्ही प्रथम आभार मानतो साहेबांचे। त्यानुसार साहेबांनी सर्व जे नेते मंडळी आले असतील, पुढारी जे असतील, त्यांच्या अगोदर आम्हाला प्राधान्य दिलं, रिक्षा चालकांना प्राधान्य दिलं आणि आम्हाला बोलवलं आणि आमची समस्या साहेबांनी मांडून घेतली, समजून घेतली। काय समस्या आहे? आमची समस्या अशी आहे, आज 15 झाली मध्ये तर आम्ही साहेबाकडे यासाठी आलो होतो की आज 15 ते 20 दिवसापासून एलपीजी ऑटो रिक्षाचे दर वाढलेले आहेत। 60 मी बोलू का तुम्ही? वाढलेले आहेत, त्यानुसार आम्ही इथे आलो आणि 60 रुपये दर असताना त्याच्या व्यतिरिक्त 90, 100, 110 पर्यंत गेलं आणि यानुसार आणि यासाठी सर्व रिक्षा चालक पंपावर नंबर प्रमाणे 400, 500, 700, 800 रिक्षा रात्र दिवस तिथे थांबत होते। गॅस भेटलं जायचे आणि निघून यायचे। त्यासाठी आम्ही ते घराने घेऊन साहेबांकडे आलो होतो। साहेबांनी संध्याकाळचं राशन नाहीये, गॅससाठी नंबर लावला आज सकाळी 5 वाजता आणि 6ला म्हणतोय, 7:30ला म्हणतो गॅस नाही भेटणार असं बोलला। मग संध्याकाळी काय खाऊ मी एक तर गोळ्या चालू आहे, माझ्या छाती लागेल साहेब। कसं दिवस काढावं आम्ही? रडू नका। सध्याला खायला नाही। तुमचं नाव? गणेश नवरे, बिरजवाडी राहायला आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।